मित्रांनो, आजचे सकाळचं मनन जे आहे, मला एका व्यक्तीसमोर मला आपल्याला ठेवायचं आहे. आणि ती व्यक्ती आहे जुन्या काळातील उत्पत्तीच्या पुस्तकातला योसेफ नावाचा व्यक्ती. काही दिवसापूर्वी मी या व्यक्तीबद्दल, या योसेफाबद्दल मी अभ्यास करत होतो, शिकत होतो. आणि प्रभूने मला योसेफाबद्दल बऱ्याचशा गोष्टी मला स्वतःला वैयक्तिकरित्या शिकवल्या प्रियानो. आणि आज सकाळच्या वेळेस तेच मला तुमच्या समोर काही गोष्टी या ठिकाणी शेअर करायच्या आहेत किंवा मांडायच्या आहेत. तर कृपा करून प्रियानो, आपण उत्पत्तीचं पुस्तक हे पहिल्यांदा आपण काढूया आणि त्यानंतर काही वचनं नाही, पण डायरेक्टली मी आपल्या समोर योसेफाच्या जीवनातून काही मुद्दे, 3 मुद्दे विशेषतः मला आपल्या समोर ठेवायचे आहेत. हा, परंतु ते ठेवण्याच्या अगोदर काही माहिती मला आपल्याला योसेफाच्या जीवनातून व ह्या बाकीच्यांच्या जीवनातून मला आपल्याला देऊशी वाटते. आपण जर उत्पत्तीचं पुस्तक जर वाचाल प्रियांनो, तर आपल्या लक्षामध्ये येईल की त्या पुस्तकामध्ये 4 प्रमुख पात्र आहेत. 4 प्रमुख पात्र म्हणजे अब्राम आहे, इसाक आहे, याकोब आहे आणि त्यानंतर मग योसेफ आहे. आणि आपण जर पाहाल तर अब्रामाचं जीवनचरित्र जे आहे, ते 12व्या अध्यायापासून चालू होते. 12 ते 25 पर्यंत अब्रामाचं जीवनचरित्र आहे. म्हणजे जवळ-जवळ 13 अध्याय अब्रामाचे आहेत. हा, परंतु त्या 13 अध्यायामधून एक अध्यायामध्ये अब्रामाचा किंवा त्याच्या कुटुंबाचा उल्लेख नाहीये आणि ते म्हणजे 19वा अध्याय. त्या 19वा अध्यायामध्ये लोट आणि त्याच्या मुलीचं ते सगळं वर्णन आहे. आणि म्हणून जर आपण एक अध्याय जर कमी केला अब्रामाच्या जीवनातून, तर टोटल आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 12 अध्याय आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर आपण जर इसाकाच्या जीवनाकडे पाहिलं, तर आपल्याला 2 अध्याय त्याच्या त्याच्या जीवनामधून आपल्याला त्याच्याविषयी लिखाण केलेलं आहे. ते म्हणजे 25 आणि 26. याकोबाच्या जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, याकोबाचं जीवनचरित्र जे आहे ना, 28वा अध्यायापासून चालू होते. 28वा अध्यायापासून आपण जर पाहाल, तर 35व्या अध्यायापर्यंत याकोबाचं जीवनचरित्र आहे. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट जर कराल, तर जवळ-जवळ 8 अध्याय याकोबाच्या जीवनचरित्राविषयी किंवा याकोबाविषयी लिहिलेला आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही योसेफाच्या जीवनचरित्राकडे ज्यावेळेस आम्ही येतो, योसेफाचं जीवनचरित्र जे आहे 36व्या अध्यायापासून सुरुवात होते. 37व्या अध्यायामध्ये योसेफाचा काही उल्लेख नाहीये. ते यहुदा आणि त्याच्या कुटुंबाचा उल्लेख आहे. आणि मग पुन्हा 38वा अध्यायापासून त्याची गोष्ट जी आहे योसेफाची सुरुवात होते. आणि मग 38 ते डायरेक्टली 50व्या अध्यायापर्यंत योसेफाची जीवनचरित्र आपल्याला वाचायला भेटतंय. म्हणजेच टोटल आपण जर पाहाल, तर योसेफाचं जीवनचरित्र जे आहे जवळ-जवळ 13 अध्यायामध्ये पर्यंत लिहिलेलं आहे. ह्या सर्वांची जर तुलना जर आपण जर केली, तर अब्रामापेक्षाही जास्त योसेफाविषयी लिहिण्यात आलेलं आहे. अब्रामाचं 12 अध्याय लिहिण्यात आलेले आहेत. योसेफाचं 13 अध्यायापर्यंत लिहिण्यात आलेले आहेत. आणि त्याही पेक्षा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट प्रियांनो मला आपल्याला सांगून द्या. अब्रामाने जे आहे आपल्या आयुष्यामध्ये 4 वेद्या बांधलेल्या आहेत. त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑल्टर म्हणतो. 4 वेद्या त्यांनी बांधलेल्या आहेत. इसाकानी जे आहे 4 विहिरी खणलेल्या आहेत. याकोबाने जे आहे 4 स्तंभ उभा केलेले आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पिलर म्हणतो. 4 स्तंभ, 4 वेळा त्याची नोंद आहे. त्याने 4 स्तंभ त्यांनी उभा केलेले आहेत. परंतु ज्यावेळेस आम्ही योसेफाच्या जीवनाकडे येतो आणि त्याचं जीवनचरित्र वाचतो, त्यावेळेस आम्ही पाहतो योसेफाने जे आहे 4 वेळा त्यांनी वस्त्र बदली केलेले आहेत. आता ते वस्त्र कधी-कधी बदली केले ते जस्ट मी सांगतो. पहिलं वस्त्र त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी शिवलेलं होतं, म्हणजे याकोबाने योसेफासाठी शिवलेलं होतं. दुसरं जे वस्त्र जे होते ते पोटिफरच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये तो गुलाम म्हणून होता, त्या घरामध्ये त्याला वस्त्र देण्यात आलेले होते. तिसरं जे वस्त्र जे आहे तो जेलमध्ये गेल्यानंतर, त्या कैदमध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याला वस्त्र देण्यात आलेले होते. आणि चौथं जे आहे प्रियानो, ज्यावेळेस तो जेलमधून बाहेर जाऊन फारो राजाला भेटतो आणि त्याला स्वप्नांचा अर्थ सांगतो आणि फारो राजा मग त्याला ते वस्त्र देतात आणि मग तो त्या देशाचा पंतप्रधान होतो आणि ते जे वस्त्र जे आहे ते आहे 4थं वस्त्र. म्हणजे एकूण योसेफाने जे आहे 4 वेळा जे आहे वस्त्र त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बदली केलेली आहेत. योसेफाच्या जीवन चरित्राकडे जाण्याच्या अगोदर मला अजून एक मुद्दा आपल्या समोर ठेवायचा आहे. त्याला इंग्लिशमध्ये मी पाहत होतो प्रियानो, इंग्लिशमध्ये योसेफाच्या कुटुंबाविषयी म्हणलेलं आहे, इट 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 वॉज अ मेस्ट फॅमिली. मेस्ट
MESSHD, मेस्ट फॅमिली. त्याला इंग्लिश मराठीमध्ये मी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मला योग्य तो शब्द सापडला नाही. परंतु काय गुगलमध्ये मी शोधत होतो, तिथं म्हणलेलं आहे गोंधळलेलं कुटुंब अथवा विसंगत असलेलं कुटुंब. माझ्यापेक्षा जास्त जर जॉयला जर माहिती असेल मेस्टला काय शब्द आहे, प्रॉपर मराठी शब्द त्यांनी जर सांगितलं तर मदत केली तर फार बरं होईल. मला एक्झॅक्टली एवढं मराठीचा हा शब्द मला माहिती नाहीये. मेस्ट फॅमिली. प्रियांनो, हे असं कुटुंब होतं. तुम्ही जर योसेफाचं कुटुंब जर पाहाल, त्याच्या वडिलांनी म्हणजे याकोबानी जे आहे ना 4 लग्न केलेले होते. गोंधळलेले. गोंधळलेले. ओके, थँक्स ब्रदर. गोंधळलेलं कुटुंब आणि 4 लग्न केलेले होते आणि त्या घरामध्ये जवळजवळ 12 भावंड होते, एक बहीण देखील होती आणि फार मोठं कुटुंब होतं ते. आणि एवढं असून त्या कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम नव्हतं, एकमेकांबद्दल प्रीती नव्हती. सर्व काही हेवा-देवा त्या कुटुंबामध्ये चाललेलं होतं. परंतु असं जे गोंधळलेलं कुटुंब जे असतं, पहा त्या कुटुंबामधून काय झालेलं आहे. हे जे गोंधळलेलं कुटुंब जे होतं, हे कुटुंब ज्यावेळेस ते जे सगळे भावंड जे आहे आपल्या मेंढरांना राखण्यासाठी त्या दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या प्रदेशामध्ये ते गेले. ज्यावेळेस योसेफ त्या ठिकाणी गेला, हे भावंड त्याचा तिरस्कार करीत होते. म्हणून काय केलं त्यांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. आणि मग ते जेव्हा मिद्यानी लोक येत होते, त्यांनी त्या आपल्या भावाला वरती काढलं आणि त्यांनी त्याला विकून टाकलं. हे गोंधळलेलं कुटुंब होतं. म्हणून काय झालं, त्या मिद्यानी लोकांनी योसेफाला मिस्र राष्ट्रामध्ये घेऊन गेले आणि तिथं त्यांनी पोटिफरला योसेफाला विकलं. हे गोंधळलेलं कुटुंब होतं. म्हणूनच योसेफ जो आहे त्या पोटिफरच्या घरामध्ये विश्वासाने, प्रामाणिकपणे त्या पोटिफरच्या घरामध्ये त्यांनी काम केलं. आता किती वर्ष काम केलं ते देखील पुढे तुम्हाला सांगतो. त्यानंतर तिथून तिथून तो जो आहे जेलमध्ये गेला. त्या गोंधळलेल्या कुटुंबातूनच योसेफ जो आहे नंतर जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये सुद्धा योसेफ जो आहे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तो राहिला. जेलमधून प्रियांनो हाच गोंधळलेल्या कुटुंबातून तो फारो राजा पुढे उभा राहिला. याच गोंधळलेल्या कुटुंबातून फारो राजाला त्यांनी स्वप्नांचा अर्थ सांगितला आणि त्या दुष्काळातून मार्ग त्यांनी सांगितला की आम्ही कशा पद्धतीने आम्ही या दुष्काळामध्ये आम्ही जिवंत राहू शकतो. ह्याच गोंधळलेल्या कुटुंबातून योसेफ जो आहे त्यांनी जे आहे अख्ख्या जगाला त्यांनी त्यावेळेस अन्नाचा पुरवठा केला. त्यामध्ये याकोब आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्यामध्ये उपस्थित होतं. ते सुद्धा आले आणि त्यांनी अन्न विकत घेऊन ते जिवंत राहिले. ह्याच गोंधळलेल्या कुटुंबातून सर्व जगाला त्यांनी योसेफानी जे आहे अन्न दिलं. त्यामुळेच प्रियांनो हे जे कुटुंब जे आहे हे ह्या गोंधळलेल्या कुटुंबातूनच, समजा योसेफ जर त्या ठिकाणी गेला नसता तर अख्खं इस्रायल राष्ट्र किंवा याकोबाचं कुटुंब जे आहे संपूर्ण त्या दुष्काळामध्ये नाहीसं झालं असतं. आणि ते जर नाहीसं झालं असतं, ते जर जिवंत राहिले नसते तर आमच्या प्रभूचं येणं या जगामध्ये झालं नसतं. आणि प्रभूचं येणं झालं नसतं तर तुमचं आणि माझं तारण देखील झालं नसतं. आणि तुमचं आणि माझं तारण झालं नसतं तर आज सकाळच्या वेळेस आम्ही या ठिकाणी जमा देखील झालेलो नसतो. प्रियांनो, मला एवढंच सांगायचं आहे की अशा गोंधळलेल्या कुटुंबातून, अशा कठीण परिस्थितीच्या कुटुंबामध्ये सुद्धा प्रभू काम करतो. आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला हाच मुद्दा मला आपल्या समोर ठेवायचा आहे. कदाचित आपलं कुटुंब असं असेल, गोंधळलेलं असेल, कोणाचं काय ताळमेळ नसेल, आमची पार्श्वभूमी काय असेल ते असेल. मी म्हणत नाही की आमच्या वडिलांनी, पूर्वजांनी कुणी याकोबाप्रमाणे 4 लग्न केले असतील किंवा काय तसं नाही. परंतु काय वेगवेगळे परिस्थिती असतील. अशा परिस्थितीमध्ये, अशा कुटुंबामध्ये सुद्धा प्रभू काम करू शकतो, करत आहे. प्रियांनो, विश्वास ठेवूया, आमच्या ह्या कुटुंबामधून सुद्धा प्रभू काम करत आहे. आता आपण योसेफाच्या जीवनचरित्राकडे येऊया. पहा प्रियांनो, मला योसेफाच्या जीवनातून मला जे आहे आपल्याला 3 मुद्दे आज सकाळच्या वेळेस ठेवायचे आहेत. यासाठी की योसेफाच्या जीवनातून प्रियांनो मला व्यक्तिशःरित्या मला खूप काही शिकायला भेटलं. पहिला मुद्दा प्रियांनो,
योसेफाच्या जीवनातून मला पहिला मुद्दा आपल्या समोर ठेवायचा आहे. मी इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे प्रियानो, नंतर मी भाषांतर करतो. कीप युअर फेथ इन गॉड इवन इन द फेस ऑफ ॲडव्हर्सिटी. कीप युअर फेथ इन गॉड इवन इन द फेस ऑफ ॲडव्हर्सिटी. देवावरती प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा देवावरती विश्वास ठेवा. योसेफाचं ज्या वेळेस आम्ही सुरुवात पाहतो, फार दुःखातून आणि फार कष्टातून त्याची सुरुवात झालेली होती. त्याच्या कुटुंबामध्ये जे आहे त्याच्यावरती प्रेम करणारा असा कोणी नव्हता. सख्खे भावंड त्याच्यावरती प्रेम करीत नव्हते. त्याचा वडील जर सोडला तर त्याच्यावरती प्रेम करणारा असं जवळचा कोणीच नव्हता. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा योसेफाने जे आहे परमेश्वरावरती विश्वास ठेवला. एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ओळखलं की माझ्यावरती प्रेम करणारं कोणी नाहीये. माझ्यावर प्रीती करणारं कोणी नाहीये माझ्या बापाच्या व्यतिरिक्त. मी जस्ट कल्पना करत होतो प्रियानो, ज्या वेळेस त्याला त्या खड्ड्यामध्ये टाकलं, पुढे आम्ही वाचतो की तो रडला, तो इवळला की मला वाचवा, मला काढा. पण कोणी त्याचे भावंड ऐकत होते, परंतु त्यांनी त्याची मदत केली नाही. प्रियानो, जस्ट कल्पना करा काय त्याच्या मनाला वाटलं असेल. किती किती तो दुःखाने त्या ठिकाणी ओरडत असेल की मला वाचवा, मला या खड्ड्यातून काढा, परंतु कोणी त्याचं ऐकलं नाही. सरते शेवटी योसेफाने जे आहे देवाकडे आरोळी केली असेल आणि परमेश्वराने त्याचा शब्द ऐकला आणि तिथून जे आहे त्याचा प्रवास, दुःखाचा प्रवास चालू झाला. प्रियानो, खरोखर योसेफाने जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांनी देवावरती विश्वास ठेवला. ज्यावेळेस तो पोटिफरच्या घरामध्ये होता, त्याला त्या पोटिफरने पाहिलं की परमेश्वर त्याच्या संगती आहे, देव त्याच्या संगती आहे. आणि मला आपल्याला हे देखील सांगून द्या प्रियांनो, एकूण 4 वेळा त्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे की देव त्याच्या संगती होता. आणि प्रियांनो, पोटिफरच्या घरामध्ये तो प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तो सेवा करीत होता. प्रियांनो, 17 वर्षाचा असताना त्याला मिस्र राष्ट्रामध्ये आणण्यात आलं. 17 वर्षाचा असताना तरुण मुलगा. 30व्या वर्षी तो पंतप्रधान झाला. परंतु त्या मधल्या काळामध्ये 13 वर्षाचा हा जो काळ जो आहे, त्या 13 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 11 वर्ष पोटिफरच्या घरामध्ये सेवा केली. पोटिफरचं त्यांनी जे आहे सर्व मॅनेजमेंट, आपल्या घराचं सगळं त्यांनी तो पाहत होता पोटिफरच्या घरामध्ये. 2 वर्ष प्रियानो तो जेलमध्ये होता. जेलमध्ये सुद्धा सगळं काय जेलरनी त्याच्या ताब्यामध्ये दिलेलं होतं. आणि म्हणून प्रियानो, योसेफ जो होता प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी परमेश्वरावरती अवलंबून राहून तो प्रभूवरती विश्वास ठेवणारा असा तो व्यक्ती होता. त्यानंतर तो राजाकडे गेला. नंतर आपल्याला सर्वांना ती गोष्ट माहिती आहे. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे प्रियानो, हा सकाळच्या वेळेस पहिला मुद्दा. प्रतिकूल परिस्थिती जरी असली, परमेश्वर आपल्या बाजूने आहे, विश्वास ठेवा. उशीर होतो याचा अर्थ असा नाही की परमेश्वर आम्हाला विसरला. उशीर होत असेल परंतु आम्हाला परमेश्वर विसरत नाही. तो पाहत असतो. प्रत्येक परिस्थिती त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो, योसेफाप्रमाणे पहिली गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये शिकूया की कोणतीही परिस्थिती असू द्या, आमचा विश्वास प्रभूवरती कमी होता कामा नये. आमचा हात आम्ही आमच्या प्रभूकडे देऊया आणि त्याला सांगूया की प्रभू, हे हात मी तुझ्या हातात दिलेला आहे, तू पहा. आणि माझी 100% खात्री आहे की प्रभू तू मला सांभाळणारा आहे. कितीही उशीर होऊन द्या, काही होऊन द्या, कितीही प्रतिकूल असून द्या परिस्थिती, प्रभू आम्हाला न सोडणारा प्रभू आहे. दुसरा मुद्दा प्रियानो, पटकन मी आपल्या समोर मी ठेवू इच्छितो. इंग्लिशमध्ये मी ते लिहिलेलं आहे, फोकस ऑन गॉड रादर दॅन ऑन इनजस्टिस. म्हणजेच त्याला मराठीमध्ये मी केलेलं आहे ट्रान्सलेशन, देवावर लक्ष ठेवा, अन्यायावरती नाही. प्रियानो, कदाचित आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुणी आपल्यावरती अन्याय केला असेल, कुणी आपल्याला दुखावला असेल, कुणी आपल्याला हर्ट केला असेल, काही जे असेल, आमचं लक्ष प्रभूकडे असून द्या. आमचं लक्ष जे आहे प्रभूकडे असून द्या. योसेफाने आपलं लक्ष प्रभूकडे ठेवलं. मला योसेफाच्या जीवनातून अजून एक गोष्ट मला फार आवडते प्रियानो, आणि ते म्हणजे तो नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. ज्यावेळेस त्याचे भाऊ त्याला भेटायला आले, तेव्हा म्हणला, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, तुम्ही मला विकलं, येथे गेलं तर सगळं ठीक आहे, परंतु देवाची ती इच्छा होती की मी तुमच्या अगोदर इथं येऊन तुम्हाला मी वाचवावं. प्रियांनो, आम्ही नेहमी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा आपण प्रयत्न करूया.
कधीही योसेफाने जे कधीही आपण वाचा, कधी कंप्लेंट केली नाही, कधी तक्रार केली नाही, किंवा आपल्या इस्रायली लोकांच्या संदर्भामध्ये तो शब्द नेहमी येतो, कुरकुर केली नाही. कधी त्यांनी कुरकुर केली नाही. जे काय होतं प्रभूला तो सांगत गेला. प्रभूच्या समोर आपलं जे दुःख जे सांगत गेला, आणि प्रभू योग्य वेळी त्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करत गेला. म्हणून प्रियानं आमचं लक्ष प्रभूकडे असून द्या. जे काय येतंय, काय येतंय, सकारात्मक पॉझिटिव्ह घ्या. प्रभूची इच्छा आहे. प्रभूने माझ्या जीवनामध्ये त्याची इच्छा आहे की मी या परिस्थितीतून जावं, तर वेल अँड गुड. प्रभू तुम्हाला नेताय, चांगली गोष्ट आहे. मी मी तयार आहे. मी जाईल तुझ्यासाठी. तू सांगतो, तुझी इच्छा आहे. प्रियानो, आम्ही देखील आपल्या जीवनामध्ये देवावरती आपलं लक्ष असून द्या. अन्याय झाला असेल, कोणी आपल्याला दुखावला असेल, चुकीचं झालं असेल, खूप वाईट वाटत असेल, परंतु प्रियानो, आमचं लक्ष प्रभूकडून कधी हटता कामा नाही, कधी दुर्लक्ष होता नाही. आमच्या प्रभूचंच उदाहरण पहा. तो वधस्तंभावरती असताना त्याच्यावरती किती अन्याय झाला, किती त्याच्यावरती चुकले. त्याला जर त्याची इच्छा असती तर एका क्षणामध्ये त्या वधस्तंभावरून खाली आला असतं, सगळ्या लोकांचा नायनाट केला असता, पण नाही. त्यांनी जे आहे सर्व काही दुःख त्या वधस्तंभावरती सहन केलं. पटकन प्रियानो, मी आपल्याला तिसरा मुद्दा मी सांगतोय. फॉलो द पर्पज गॉड हॅज फॉर यू. आपल्यासाठी देवाचा उद्देश किंवा हेतू ओळखून चाला, ओळखून पहा. प्रियानो, आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रभूची काही ना काहीतरी योजना आहे. प्रभूची इच्छा आहे की आम्ही ह्या मार्गातून त्या शेवटच्या त्या ठिकाणी आम्ही जावं. प्रभूने आमच्या प्रत्येकासाठी रोड मॅप तयार केलेला आहे. कदाचित तो जो मार्ग जो असेल फार अवघड असेल, फार कठीण असेल. काही जणांचा फार सोपा असतो, फार फार म्हणजे सगळं काय जास्त काय त्रास घ्यावा लागत नाही. उदाहरणार्थ इसाकाचं, त्याला जीवनामध्ये एवढं काय त्रास झाले नाही, झाले पण एवढं नाही झालं. परंतु काय काय जणांचा फार कठीण परिस्थितीतून त्यांना पार जावं लागतंय. आम्हाला जे आहे परमेश्वराच्या मार्गातून चालायचं आहे. आणि मला आपल्याला सांगून द्या प्रियानो, आमचा प्रभू कुठलाही मार्ग असून द्या, कठीण असून द्या किंवा सोपा असून द्या, आमचा प्रभू आमचा हात सोडत नाही, कधीही सोडत नाही. त्याला आपल्या मुलांची काळजी आहे. तो आपल्या बरोबर आहे. योसेफा संगती परमेश्वर होता. मी जस्ट कल्पना करीत होतो प्रियानो, योसेफाला काय वाटलं असेल ज्यावेळेस तो जेलमध्ये होता, ज्यावेळेस त्याला जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. काय त्याला वाटलं असेल, अरे काय माझी इज्जत, काय माझी किंमत, कोण मला आता काय म्हणल, काय मी एक वेळ माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरामध्ये मी माझ्या बापाचा आवडता होतो. मी जे आहे स्वप्न मी सांगत होतो, देवाचं स्वप्न मी सांगत होतो, ही माझी पोझिशन, ही माझं स्थान होतं, आणि आज मी जेलमध्ये आहे. काय काय त्याच्या मनाला वाटत असेल प्रियानो. हे सगळे कैदी लोक आहेत, ज्यांनी सगळे गुन्हा केलेले आहे, त्यांच्यामध्ये मी उठतो बसतो, काय माझी परिस्थिती आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा योसेफानी जे आहे आपलं लक्ष प्रभूकडे ठेवलं. देवाच्या त्याला ठाऊक होतं की परमेश्वर मला ह्या मार्गातून घेऊन जातोय. प्रियानो, आमचं लक्ष देखील आम्ही आमच्या प्रभूकडे ठेवूया. परमेश्वराची इच्छा आहे की मला ह्या कठीण परिस्थितीतून घेऊन जावं. खरोखर प्रियानो, योसेफ जो आहे त्या कठीण परिस्थितीतून गेला, आणि जे काम दिलं होतं प्रियानो, जे काम योसेफाला देण्यात आलेलं होतं, ते प्रामाणिकपणे तो करायचा. कामामध्ये त्यांनी कधी हलगर्जीपणा केला नाही. प्रियानो, ही एक गोष्ट मला योसेफाची फार मला आवडली प्रियानो. कामामध्ये त्यांनी ही चाल ढकल केली नाही. मग ते कोणतंही काम असून द्या, जगी काम कोणतंही असून द्या प्रियानो. चुकतील, चुका होत आहेत, नाही होत असं नाही, चुका होतात. पण चुकातून जो मनुष्य सुधारतो तो खरा व्यक्ती आहे. योसेफानी जे काम त्याला दिलं होतं प्रामाणिकपणे तो करत गेला. छोट्या छोट्या कामातून प्रियानो आपल्या कामाची परीक्षा होत असते. प्रामाणिकपणे आम्ही काम करूया. कुठेही आम्ही जर नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, खाजगी याच्यामध्ये काम करत असाल, काही जे करत, आम्ही प्रामाणिकपणे करूया. तिथं कामामध्ये आम्ही काटकसर करता कामा नाही, किंवा लेझीपणा आम्ही दाखवता कामा नाही. खरोखर प्रियानो, योसेफानी जे आहे प्रामाणिकपणे पोटिफरच्या घरात काम केलं, प्रामाणिकपणे जेलमध्ये काम केलं. तो लोकांची देखभाल तो विचारत होता, काय आहे काय नाही. तसंच त्यांनी
आपल्या राज्याची देखील तसंच त्यांनी काळजी घेतली, भावांची काळजी घेतली, कुटुंबाची काळजी घेतली. छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात होते प्रियानो. आम्ही छोट्या गोष्टीत जर प्रामाणिक राहिलो तर मोठी गोष्ट आम्हाला प्रामाणिक राहायला आपल्याला अवघड जात नाही. हा, परंतु सुरुवात जी आहे प्रियानो, छोट्या गोष्टीपासून आम्ही प्रामाणिकपणे आपण करूया.